मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीनं कामाला लागा, राज ठाकरेंचा मेळाव्यातून कानमंत्र. मनसेचा एबी फॉर्म मिळणार 24 तास आधी. पहिल्या 50 उमेदवारांना देण्यात येणार एबी फॉर्म. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची शेवटची वेळ. मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून एबी फॉर्मचं वाटप. मातोश्रीवर 28 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. मुंबई बीएमसी साठी भाजपची पहिली 66 जणांची यादी घोषित. यादीमध्ये नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकरांसारख्या युवा उमेदवारांना संधी. मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे 2 दिवस. पालिकेच्या यंत्रणांची लागणार कसोटी. आतापर्यंत 10,000 अर्जांचं वितरण. मुंबईत भाजपची पहिली यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता. मात्र घोषणेआधीच नील सोमय्या, नवनाथ बन यांना एबी फॉर्मचं वाटप. नाराजांच्या मनधरणीसाठी आमदारांवर जबाबदारी. छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना. भाजपच्या उच्चस्तरीय कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय. पुरुष कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा. नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चंद्रपूर भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नागपुरात काल झालेल्या बैठकीत पुन्हा वाद. सूत्रांची माहिती तर मुनगंटीवार जोरगेवारांमध्ये उमेदवारांच्या नावावर उडाला खटका. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे पणतू मनपा निवडणुकीच्या आखाड्यात. हर्षवर्धन पाटील प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसकडून इच्छुक. तू पैसे घेतले, मतदानाला का नाही आलास? भाजपच्या नगरसेविकेनं मतदाराला भर रस्त्यात विचारला जाब. भाजप उमेदवार प्रणिता कुलकर्णी यांचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. माजी महापौर विलास पाटलांविरोधात गुन्हा दाखल. म्हाडा कॉलनी रस्ता बनवत असल्याचा आरोप. नागपुरात उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसमधील इच्छुकांचा प्रचार. प्रभाग क्रमांक 33च्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून एकत्रित प्रचार. पिंपळनेर शहरामध्ये मुलींची छेड काढणाऱ्यांची धिंड. पोलिसांनी सापळा रचून नराधमांना घेतलं ताब्यात. 3 तरुणांवर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ. आता 31 जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ. अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात. बहिरम यात्रा भक्तांच्या गर्दीनं फुलली. ऐतिहासिक परंपरेचा उत्साह शिगेला. ऑपरेशन सिंदूरवेळी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारींची कबुली. हादीचे मारेकरी भारतामध्ये. बांगलादेशातील पोलिसांचा दावा. हत्येपूर्वी पूर्वनियोजित असल्याचाही आरोप. टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलाच्या चर्चा तथ्यहीन. गंभीरचं स्थान सुरक्षित. बीसीसीआय सचिवांचं स्पष्टीकरण. स्मृती मानधनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी 4थी महिला खेळाडू बनली.